सोलापुर में हिंदू पीड़ित परिवार से मिलने पहुंचे मंत्री नितेश राणे ने तीखे बयान दिए। उन्होंने कहा कि यहाँ कुछ हरे सांपों को गजनी की बीमारी हो गई है। ऐसी हरकतें पाकिस्तान में चलेंगी लेकिन हिंदू राष्ट्र में नहीं। उन्होंने भरोसा दिलाया कि फडणवीस सरकार पूरी ताकत से हिंदू समाज के साथ खड़ी है। काही जिहादी मानसिकतेच्या हिरव्या सापांना गजनीचा रोग झालेला आहे। ते कदाचित विसरतायत की राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेले आहेत। काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य कारणांमुळे त्रास देण्याचे काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या। त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो। त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्या बरोबर आहे, त्यांना ताकद देण्यासाठी आहे। आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना कुठलीही चिंता करण्याची गरज नाही। आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे, तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभं आहे, हा संदेश देण्यासाठी मी आज आलो। ते फिरत असले तरी पण मी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी मला संस्काराची आठवण करून देण्याची गरज नाही। फक्त त्यांनी त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये थोडं मार्गदर्शन आणि प्रबोधन केलं की जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही प्राणीप्रेमी असो, कोणीही पर्यावरणवादी असो, ते जेव्हा आमच्या सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात, सूचना देतात की बाबा पर्यावरणपूरक होळी खेळा एक, किंवा पर्यावरणपूरक तुम्ही दिवाळी करा, फटाके मुक्त दिवाळी करा, अशा असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात। पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला समाजाला देतात हिंदू सणांच्या वेळी, तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आरारावी आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की हम बकरे काटेंगे। तेव्हा आम्ही पुढाकार येऊन समजुतीने घेऊन आम्ही भूमिका घेतो, चला पर्यावरणपूरक होळी खेळू। पर्यावरणाला अगर त्रास होत असेल तर आम्ही पर्यावरणपूरक, किती आमच्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये त्या रंगपंचमीला महत्त्व असलं तरी, त्या फटाके वाजवण्याला महत्त्व असलं तरी, आता गणेश चतुर्थीच्या वेळी अशा पद्धतीची मूर्ती बनवा, पर्यावरणपूरक विसर्जन करा, अशा असंख्य सल्ले आम्हाला मिळतात। तेव्हा हिंदू समाज अशा पद्धतीचा थैथयाट करत नाही, तमाशा करत नाही। जसे ह्यांचे मुल्ले मौलवी 2-3 दिवसापासून बकरी ईदमध्ये बकरे का हम कुर्बानी देंगे असे आमचे साधू संत अशा पद्धतीची जोर जबरदस्ती आणि अशा पद्धतीची अरेरावी हिंदू सणांच्या वेळी करत नाही। म्हणून हे कोण प्यारे खान किंवा नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या जे जबाबदार पदावरच आहेत, किंबहुना त्यांच्या धर्मामधले जे काही जबाबदार मुल्ले मौलवी जे कोण असतील त्यांना त्यांच्या धर्मामध्ये एक पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करू। जे हिंदू धर्म ऐकतो ना तेव्हा आम्ही थैथयाट हिंदू धर्माचे लोक करतात का? तर आज अशी भूमिका अगर मांडली जात असेल की बाबा पर्यावरणपूरक बकरी ईद करा, व्हर्च्युअल बकरी कापा, तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत काही चुकीचं आहे। उलटं हिंदू धर्मामध्ये आज बकरी ईदच्या निमित्ताने जो अस्वस्थपणा आलेला आहे की आमच्या राहत्या घराच्या परिसरामध्ये खुलेआम बकऱ्या कापल्या जाणार, त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही, म्हणून पशुला हानी होणार मोठ्या प्रमाणामध्ये, बकरे प्राणी कापले जाणार आहेत। म्हणून अशा पद्धतीची भूमिका समजूतदारपणाची या जबाबदार लोकांनी घ्यावी, जेणेकरून आम्ही हिंदू धर्माच्या वेळी जसं सणाच्या वेळी जसं ऐकलं जात होतं, उद्या आम्ही जबरदस्ती केली तर कितीही कोणी बोललं तरी आम्ही रंगपंचमी करणारच, आम्ही फटाके वाजवणारच, अशी जोर जबरदस्ती हिंदू धर्माने केली तर चालणार का? संख्येने हिंदू धर्म फार मोठा आहे आणि आज मोरोक्कोसारखा मुसलमान देश जिथे इस्लाम आहे, जिथे 99% मुसलमान राहतात, मोरोक्को, तिथे ह्या वर्षी ठरवलं गेलं आहे की आम्ही बकरी ईदच्या वेळी बकरी कापणार नाही।
हे एका इस्लाम राष्ट्राने ठरवलेलं आहे, जिथे ते 99% आहेत, इथे तर मोजून 10-12% आहेत. मग इथे मोरोक्कोसारखी भूमिका, समजूतदारपणा तिकडच्या मुस्लिम धर्मियांनी जसं घेतलेलं आहे ना, तसं भारतामधल्या मुस्लिम समाजाने घेतलं तर वाईट नाही. मोरोक्कोशी थोडं शिकावं, एवढीच भूमिका आमची आहे.